संभाजीराजे यांनी पुकारलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाने काल हिंसक वळण घेतलं। या आंदोलनादरम्यान विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावात काही समाजकंटक तरुणांनी मुस्लिम समुदायाला टार्गेट केलं। या ठिकाणी दगडफेक, जाळपोळ, गाड्यांची तोडफोड करण्यात आली। महिला, अबालवृद्धांना त्रास देण्यात आला। काहींना घरात घुसून मारहाण करण्यात आली। या घटनेचा एमआयएम पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला। तर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर व संबंधित प्रक्षेपक विधान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देण्यात आले। यावेळी बोलताना एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे म्हणाले, सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूरमध्ये जी काही घटना घडली तिथल्या अतिक्रमणाचा विशाळगडचा विषय असेल तो सध्या न्यायप्रविष्ट आहे। म्हणून प्रशासन तिथं जी काही कारवाई करेल त्याला कुणाचाच विरोध असणार नाही। पण विशाळगड सोडून गजापूरमध्ये काल जी घटना घडली, मुस्लिम समाजातील आमच्या सर्व समाज बांधवांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली, महिलांना मारहाण करण्यात आली, लहान मुलांना मारहाण करण्यात आली, गाड्या पेटवण्यात आल्या, अशा पद्धतीचं भ्याड कृत्य ह्या समाजकंटकांनी केलेलं आहे। आणि ह्या गोष्टीचा मी एमआयएम व सर्व पक्षांच्या वतीनं आज जाहीर निषेध करतो। आणि मुळातच या थोड्या दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे। काही महिन्यांपूर्वीच शाहूराजांना या मुस्लिम समाजानं भरभरून मतदान देऊन निवडून आणलं होतं, पण त्यांचेच चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज आज एवढ्या विरोधात मुस्लिम समाजाच्या कशासाठी चाललेत ह्याचा अभ्यास करण्याची आज वेळ आलेली आहे। छत्रपती संभाजी महाराजांना इतकी घाई का झाली होती? सध्या मोहरमचा काळ सुरू आहे, मुस्लिम समाजामध्ये पंजे बसवले जातात, मग यांना या कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे का? यांचा उद्देश काय आहे? आणि या सगळ्या गोष्टीचा एक सारांश निघतो की येणारी विधानसभा निवडणूक कुठंतरी डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समाजाच्या भावना भडकवून मुस्लिम आणि हिंदू अशी दंगल व्हावी असा प्रयत्न हे लोक करतायत का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। यावेळी एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते।